मुंबईच्या उपमहापौरपदी महिलेला संधी मिळणार आहे आणि असं कळतंय तर महापौरपदाऐवजी शिवसेनेला उपमहापौरपद मिळणार असल्याची चर्चा आहे। तर उद्या भाजप आणि शिवसेना बैठकीमध्ये या संदर्भातला अंतिम निर्णय होणार आहे। महापौरपदाऐवजी शिवसेनेला उपमहापौरपद मिळणार असल्याचं कळतंय। तर तृष्णा विश्वासराव, यामिनी जाधव यांचं नाव यासाठी चर्चेत असल्याचं कळतंय। संजय घाडी, उमेश माने यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू आहे। मात्र महिलेकडेच उपमहापौरपद जाईल अशा प्रकारची सध्या राजकीय वर्तुळात, मुंबईतल्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। त्या मुंबईचं महापौरपद हे महिलेकडे आहेच आहे। आरक्षणानुसार महापौरपद हे महिलेकडे आलेलं आहे आणि उपमहापौर पदासाठी कुठलेही आरक्षण नसताना देखील शिवसेनेनं अशा प्रकारचा हा निर्णय घेतल्याचं कळतंय। त्यासाठी सध्या दोन नावं चर्चेत आहेत। शिवसेनेकडून ही दोन नावं महत्त्वाची चर्चेत आहेत, ती म्हणजे तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांचं। त्याचप्रमाणे आणखी दोन नावं चर्चेत आहेत, ती म्हणजे संजय घाडी आणि उमेश माने यांचं।